हां, तेच म्हणजे सध्या म्हणजे माझी सगळ्यात काळजी आहे. म्हणजे सगळ्यांचीच आहे, पण वारकऱ्यांची जास्त आहे. तर आपली कुठपर्यंत काय आपली तयारी आहे, काय आहे ते विचारावं म्हटलं मी. नो ट्रॅफिक असं हे करून टाका. कारण काय होतं की बऱ्याच बाहेरगावची वृद्ध महिला, लहान मुलं सगळेच जवळजवळ वयस्कर माणसंच मोस्टली पालख्यांमध्ये असतात. आणि मोठ्या संख्येने तिथं गेलेली आहेत लोक. हा, तेच म्हणजे सध्या म्हणजे माझी सगळ्यात काळजी आहे. म्हणजे सगळ्यांचीच आहे, पण वारकऱ्यांची जास्त आहे. तर आपली कुठपर्यंत काय आपली तयारी आहे, काय आहे ते विचारावं म्हटलं मी. नो ट्रॅफिक असं हे करून टाका. कारण काय होतं की बऱ्याच बाहेरगावची वृद्ध महिला, लहान मुलं सगळेच जवळजवळ वयस्कर माणसंच मोस्टली पालख्यांमध्ये असतात. आणि मोठ्या संख्येने तिथं गेलेली आहेत लोक. नमस्ते नमस्ते. काय परिस्थिती आहे आपली आता सध्या? बरोबर. हा 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 हा. बरोबर. नाहीये. तरी ज्या ज्या पद्धतीने रेड अलर्ट सांगितलेला आहे त्याच्या पूर्वीच पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. परिस्थिती कशी असेल त्याच्यासाठी आधीच तयारी केलेली बरी ना साहेब. हा, म्हणजे पोलिस तयारच असेल, पण NDRF SDRF आपल्याला, हा, त्यांना पण सगळ्यांना. ओके ओके. हा, तेच म्हणजे सध्या म्हणजे माझी सगळ्यात काळजी आहे. म्हणजे सगळ्यांचीच आहे, पण वारकऱ्यांची जास्त आहे. आपली कुठपर्यंत काय आपली तयारी आहे, काय आहे ते विचारावं म्हटलं मी. नो ट्रॅफिक असं हे करून टाका. कारण काय होतं की बऱ्याच बाहेरगावची वृद्ध महिला, लहान मुलं सगळेच जवळजवळ वयस्कर माणसंच मोस्टली पालख्यांमध्ये असतात. आणि मोठ्या संख्येने तिथं गेलेली आहेत लोक. आता काय होतं की पुढचं ट्रॅफिक झालं जास्ती की मागचं सुद्धा सगळं वाढत राहतं. आपल्या एरियामध्ये हिंजवडी, चाकण सगळीकडेच येत असल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होत असेल. मला असं वाटतं की तिकडे आपण नियंत्रण केलं पाहिजे जास्ती. कारण IT चे वगैरे सगळेच आणि MIDC आहे. बरं बरं. ओके. हा, तर तुमचं सगळीकडे नियंत्रण कक्ष सतत चालू ठेवा आणि सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि मला अपडेट करा. नमस्ते नमस्ते. काय परिस्थिती आहे आपली आता सध्या? बरोबर. हा 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 हा. बरोबर. नाहीये. तरी ज्या ज्या पद्धतीने रेड अलर्ट सांगितलेला आहे त्याच्या पूर्वीच पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. परिस्थिती कशी असेल त्याच्यासाठी आधीच तयारी केलेली बरी ना साहेब. हा, म्हणजे पोलिस तयारच असेल, पण NDRF SDRF आपल्याला, हा, त्यांना पण सगळ्यांना. ओके ओके. हा, तेच म्हणजे सध्या म्हणजे माझी सगळ्यात काळजी आहे. म्हणजे सगळ्यांचीच आहे, पण वारकऱ्यांची जास्त आहे. आपली कुठपर्यंत काय आपली तयारी आहे, काय आहे ते विचारावं म्हटलं मी. नो ट्रॅफिक असं हे करून टाका. कारण काय होतं की बऱ्याच बाहेरगावची वृद्ध महिला, लहान मुलं सगळेच जवळजवळ वयस्कर माणसंच मोस्टली पालख्यांमध्ये असतात. आणि मोठ्या संख्येने तिथं गेलेली आहेत लोक. आता काय होतं की पुढचं ट्रॅफिक झालं जास्ती की मागचं सुद्धा सगळं वाढत राहतं. आपल्या एरियामध्ये हिंजवडी, चाकण सगळीकडेच येत असल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होत असेल. मला असं वाटतं की तिकडे आपण नियंत्रण केलं पाहिजे जास्ती.
कारण आय टीचे वगैरे सगळेच आणि MIDC आहे. बरं बरं, ओके. हां, तर तुमचं सगळीकडे नियंत्रण कक्ष सतत चालू ठेवा आणि सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि मला अपडेट करा.